नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सर्वोच्च न्यायालयाचा लालू प्रसाद यादव यांना झटका. चारा घोटाळ्यातला खटला सुरू राहणार. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज घेणार नक्षलग्रस्त 10 राज्यांमधल्या स्थितीचा आढावा. सीबीआयनं लावला 339 बनावट कंपन्यांचा छडा. तपास सुरू. सहकारसह शेतकरी, ग्राहक, औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर जैव इंधनाचा सर्वसमावेशक आराखडा तयार. नितीन गडकरी यांची माहिती. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार. उद्धव ठाकरे. आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज होणार निवड. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा खटल्यात धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत लालू प्रसाद यादव आणि इतर 45 जणांविरुद्ध खटला सुरू ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात 1990 ते 1997 मध्ये चारा घोटाळा झाल्याप्रकरणी हा खटला सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये बिहार पशुपालन विभागानं 1000 कोटी रुपये सरकारकडून घेतले, मात्र ते जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरले नाहीत. या घोटाळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह इतरही आरोपी आहेत. 2014 मध्ये झारखंड उच्च न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्धचे आरोप रद्द केले. त्याविरोधात सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी आज झाली. आजच्या निकालानुसार लालू प्रसाद यादव आणि इतरांवर घोटाळा केल्याप्रकरणी खटला सुरू राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज नक्षल प्रभावित 10 राज्यांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगण, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. तसंच 35 नक्षलग्रस्त जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, निमलष्करी दल आणि गुप्तचर संस्थांचे प्रमुखही यावेळी उपस्थित असतील. ही बैठक 2 सत्रात होणार असून पहिल्या सत्रात सुरक्षिततेच्या उपायांवर चर्चा होईल आणि दुसऱ्या सत्रात नक्षलग्रस्त भागातल्या विकासाचा वेग वाढवण्याबाबत चर्चा होणार आहे. सीबीआयनं 339 बनावट कंपन्यांचा छडा लावला आहे. या कंपन्यांनी 28 खासगी क्षेत्रातल्या बँकांमार्फत 2900 कोटी रुपयांचं कर्ज दुसरीकडे वळवल्याचा संशय आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून करात सवलती असणाऱ्या देशात पैसा पाठवून नंतर परत हा पैसा परदेशी गुंतवणुकीच्याद्वारे भारतात आणला जात असेल. हे प्रकरण सीबीआयनं इतर तपास यंत्रणांकडेही पाठवलं आहे. त्यायोगे कंपनी कायदा, आर्थिक घोटाळा नियंत्रण कायदा, बेनामी मालमत्ता कायदा तसंच आयकर कायद्याखाली या कंपन्यांवर कारवाई करता येऊ शकेल. जम्मू काश्मीर खोऱ्यातल्या काही भागांमध्ये युवक थेट सिरिया आणि इराक या देशांमधल्या इसिस या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचं भारतीय लष्कराच्या निदर्शनाला आलं आहे. 2014 ते 16 या काळात खूप कमी युवक इसिसच्या संपर्कात होते, पण गेल्या काही महिन्यात मात्र त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र आहे. अगदी गेल्याच महिन्यात हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका हस्तकाच्या पुलवामा इथल्या कबरीजवळ 2 बंदूकधारी दहशतवाद्यांनी अत्यंत स्फोटक भाषणं केली. जगभरात इस्लामचा दबदबा वाढवणं आणि सगळीकडे शरीयत कायदा लागू करणं यावर त्यांचा सगळा भर होता. इथल्या लोकांनी तालिबान आणि इसिस यांनी घालून दिलेले नियमच पाळले पाहिजेत अशी धमकीही त्यांनी दिली. अगदी अलीकडेच काश्मीर खोऱ्यात झालेल्या निदर्शनांच्या वेळी इसिसचे झेंडे फडकावण्यात आले होते आणि अनेक भिंतींवर इसिसची भलामण करणाऱ्या घोषणा रंगवण्यात आल्या होत्या. काश्मीर खोऱ्यात इसिसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून दर 10 युवकांपैकी 6 जण जाकीर नाईक या वादग्रस्त इस्लामी प्रचारकाच्या भाषणांचे व्हिडिओज पाहतात असंही समोर आलं आहे. इसिसचा हा वाढता प्रभाव वेळीच रोखला नाही तर काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती अधिक बिकट होऊन चिघळेल अशी भीती भारतीय लष्करानं व्यक्त केली आहे असं पीटीआयनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
शिवसंपर्क अभियानाची सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्हाला असं वाटतं की पूर्वीच्या सरकारने जे केलं नाही म्हणून आपल्याला जे निवडून दिलेलं आहे त्या अशा अपेक्षा आणि स्वप्नांना या सरकारने न्याय दिला पाहिजे आणि त्याकरता शेतकऱ्यांना कर्ज मुक्त नाही, कर्ज माफी नाही तर कर्ज मुक्त करावं ही मागणी या काल परवाच्या फेब्रुवारीपासून मी पुन्हा एकदा सुरू केली. शिवसेनेने ती मागणी केल्यानंतर विरोधी पक्षांनी सुद्धा ती मागणी उचललेली आहे. साहजिक आहे, त्यांचं पण मी स्वागत करतो. विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची काहीही करण्याची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं. जनतेच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठीच आम्ही सत्तेत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. समृद्धी महामार्गासंदर्भात भाष्य करताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून विकास नको अशी भूमिका मांडली. हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी कणखर उमेदवार असावा म्हणूनच सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करावे असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. राज्यातलं सिंचन जोवर 50% जात नाही तोवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. म्हणूनच केंद्र सरकारनं सिंचनासाठी 36,000 कोटी रुपये मंजूर केल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात सांगितलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यावर्षीचा हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जैव इंधनाचे विविध उपयोग लक्षात घेता या संदर्भात सर्वसमावेशक आराखडा तयार केला असून पंतप्रधानांच्या मान्यतेसाठी हा आराखडा पाठवल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या प्राज या एका खासगी कंपनीच्या एकात्मिक जैव शुद्धीकरण प्रकल्पाचं उद्घाटन गडकरी यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, पेट्रोलियम तसंच नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत विचारविनिमय करून हा आराखडा तयार केला असून याचा फायदा सरकारसह शेतकरी, ग्राहक आणि औद्योगिक क्षेत्राला होऊ शकेल असं त्यांनी सांगितलं. जैव इंधन हा चांगला, परवडणारा तसंच प्रदूषणमुक्त पर्याय असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. कचऱ्यातून संपत्ती हा मंत्र घेऊन नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी कचऱ्याचा उपयोग झाला तर शेतकऱ्यांना निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक आणि दंगल या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पूर्णा शहराला भेट दिली. पूर्णा इथल्या बौद्ध विहारात जाऊन त्यांनी पीडितांची भेट घेतली तसंच प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पूर्णा इथल्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं. पूर्णासारख्या घटना पुन्हा घडू नयेत आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. या दंगलीत एका इसमाचा मृत्यू झाला होता त्यामुळे अनेक तरुणांवर 302चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी फेरविचार करावा अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबतचा स्थिती अहवाल जाहीर केला आहे. सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी मतदान यंत्र आणि निवडणूक प्रक्रियेबाबतच्या प्रतिक्रिया निवडणूक आयोगाकडे सादर केल्या आहेत. मतदान यंत्राबाबतच्या विश्वासार्हतेबाबत निवडणूक आयोग 12 मे रोजी सर्वपक्षीय बैठक घेणार आहे. फ्रान्सच्या अध्यक्षपदी मध्यममार्गी नेते इमॅन्युएल मॅक्रॉन यांची निवड झाली आहे. मॅक्रॉन यांनी नॅशनल फ्रंट पक्षाच्या मरीन ला पेन यांचा पराभव केला. 39 वर्षीय मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. सोशलिस्ट आणि सेंट्रल राईट रिपब्लिकन पक्ष या पारंपरिक पक्षांना डावलून प्रथमच फ्रान्समध्ये मध्यममार्गी नेता अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. मॅक्रॉन यांच्या निवडीबद्दल देशभरातील नेत्यांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे. मातंग समाजासाठी 8% आरक्षणाचं बाबासाहेब गोपले यांचं स्वप्न पूर्ण व्हायला हवं असं मत आमदार
नील सोमय्या यांनी बाबासाहेब गोपले यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यात सांगितलं। 1982 साली 8% आरक्षणासाठी गोपले यांनी उभारलेल्या लढ्याची मशाल आपण तशीच तेवत ठेवू असं मनोगत अखिल भारतीय बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्ष कुसुमताई गोपले यांनी व्यक्त केलं। मातंग समाजासाठी सतत कार्यरत राहून चळवळीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड आज होणार आहे। बीसीसीआयनं काल झालेल्या विशेष बैठकीत भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली। 1 जूनपासून इंग्लंडमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून यजमान इंग्लंडसह भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे संघ यात सहभागी होणार आहेत। हवामान। औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह काल अवकाळी पाऊस झाला। वैजापूर तालुक्यात एक महिला अंगावर वीज कोसळून ठार झाली। येत्या 36 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सर्वोच्च न्यायालयाचा लालू प्रसाद यादव यांना झटका, चारा घोटाळ्यातला खटला सुरू राहणार। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज घेणार नक्षलग्रस्त 10 राज्यांमधल्या स्थितीचा आढावा। सीबीआयनं लावला 339 बनावट कंपन्यांचा छडा, तपास सुरू। सरकारसह शेतकरी, ग्राहक, औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर जैव इंधनाचा सर्वसमावेशक आराखडा तयार, नितीन गडकरी यांची माहिती। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार, उद्धव ठाकरे। आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज होणार निवड। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।